महाराष्ट्र के परिवहन मंत्री प्रताप सरनाईक इन दिनों विपक्ष के निशाने पर हैं। उन्होंने 1 महीने पहले मुंबई में बाइक टैक्सी कंपनी रैपिडो के खिलाफ कार्रवाई की थी और अब वही कंपनी उनके परिवार द्वारा आयोजित दही हांडी कार्यक्रम की मुख्य प्रायोजक बन गई है। आणि ते आता फडणवीस साहेबांना पण कळायला लागलेलं आहे। तर रॅपिडोचं काय केस आहे, रॅपिडोवर कारवाई करण्याची धमकी दिली आणि त्याच्यानंतर स्वतःच्या मुलासाठी स्पॉन्सरशिप घेतली। एक तर पहिलं तर कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे, त्याच्यानंतर ही दादागिरी आहे। असं जर चालत राहिलं तर आपल्या राज्यामध्ये कुठचे गुंतवणूकदार येणार आहेत की मंत्री येतात धमकवतात आणि मग स्वतःच्या पोरासाठी स्पॉन्सरशिप घेतात। ते मला स्पॉन्सरशिप दिली असली तरी कारवाई काय थांबणार नाही म्हणून। म्हणजे तुम्ही पैसे पण लुटताय, चोरी पण चालली आणि दादागिरी पण चालली, जबराना पण आणि नजराना पण। चर्चा सुरू झाली की हे ऑफिशियली खंडणी आहेच ना। आणि आजच तुम्ही बघा, आजचा दिवस 9 ऑगस्ट म्हणजे सिंगापूरचं फाउंडेशन 60 वर्ष झाली, तिथे अशी खंडणीखोर नाही बसलेत, म्हणूनच तो देश पुढे गेलाय।